नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी विद्या, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत होम टूर. माझं घर मी तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली माझं नाही आहे, रेंटचं आहे, पण मी आपलंसं म्हणून राहते, कारण की आपण राहतो आहे तिथे, आपल्याला दिवस तिथे काढायचे, वर्ष तिथे काढायचे असतात. तर चला बघूयात कसं आहे ते. मेन डोअर आहे आणि इथे बघा मी छोटीशी पावलांची रांगोळी काढलेली आहे. किती सुंदर दिसत आहे ती, पण ती सुद्धा लावलेली आहे. आता दिवाळी संपली आहे, पणत्या आहेत म्हणून लावत आहे. अजून 2-4 दिवस लावेल, नंतर दिवा. आणि ते कवच आहे, मी एलिफंटावरून आणलं, त्यामध्ये पाणी टाकून ठेवत असते. हा हॉल आहे, खूप मोठी विंडो आहे, ही छान वाटते आणि लुक येतो घराला मोठ्या विंडोने. आणि हे पडदे बघा किती छान आहेत, सिंपल आहेत. हा सोफा आहे. हे बेडशीट मी मिशो आय थिंक मिशोवरूनच घेतलेलं आहे. कपडा एवढा काही छान नाही, दिसायला सुंदर आहे ते. असं कवर याचे खराब झाले, नसेच कवर आपले साधे लावले आहेत. आणि इथे आहे मंदिर, आणि हे देव मी गावावरून आणलेले आहेत. सासूबाईंचे देव आहे, फक्त तेच मी घेऊन आलेले आहे, बाकी दुसरं काहीच घेऊन नव्हते आले. आणि हा जो जे भांडे वगैरे जेव्हा मी दुसरीकडे शिफ्ट झाले सासर सोडून, तर तिथे आईकडून हे सगळे भांडे घेतले होते. थोडेसे भांडे दोघेच होतो आम्ही, त्यामुळे आम्हाला जास्त काही लागत नव्हतं आणि जास्त काही आम्ही घेऊन पण नव्हतं. फक्त 2 डबे आम्ही घेऊन आलो होतो जेव्हा मी मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा. आणि ते बघा वाट्या आहेत, वाट्या जास्त लागतात म्हणून मी 7-8 वाट्या काढून ठेवल्या, अशा ठेवत असते. आणि याच्यामध्ये भाजी वगैरे उरली की ती काढत असते. आणि हे काही पातेले, दूध गरम करायचं, चहाचं पातेलं वगैरे. आणि हे आहे दूध गरम करायचं कुकर, काही कामाचं नाही आहे, ते घेऊ नका कधीच, मी फसले त्यामध्ये. आणि हे काही प्लेट आहे स्टीलच्या, प्लास्टिकच्या. आणि हा तवा नॉनस्टिकचा आपला. काही ग्लास आहेत. आणि रॅकलासुद्धा मी खिळे नाही ठोकलेले, ती अशीच अल्लाद अशी ठेवलेली आहे, ती त्या बोर्डला अडकली. तो चपातीचा डब्बा आहे. आणि इथे मिक्सर. आणि इथे बघा गॅस. माझा किचन ओटा असाच असतो, पण जर मी असं स्वच्छ करून, माझं रोज रात्रीचं काम असतं की किचन ओटा स्वच्छ करून झोपायचं, त्याशिवाय मला झोप येत नाही. कधीतरी आजारी असेल तरच माझा किचन ओटा थोडं तुम्हाला अस्तव्यस्त दिसेल, जो स्वच्छ असतो. आणि त्यानंतर कचरा केला तर मला जाम राग येतो, म्हणजे काहीतरी केलं तुम्ही त्यावर राहिलं तर मला खूप राग येतो तेव्हा. मग तो. आणि हे बघा, हे असं ना व्हाईट बेसिंग कितीही स्वच्छ ठेवलं ते व्हाईट व्हाईट का होतं काय माहिती. आणि आम्ही इथे येण्याच्या अगोदरच ते असं काळपट पडलं, कितीही घासलं तर ते काही निघत नव्हतं. ते कसं निघेल हे नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आणि ते असते ना फळी वगैरे डबे ठेवायला, ती सुद्धा नाही आहे, काहीच फर्निश नाही आहे. आणि हा मसाल्याचा डबा आहे माझा, म्हणून मी असे डबे ठेवले आहेत. आता दिवाळीचं फराळ उरला आहे म्हणून छोट्या छोट्या डब्यात मी काढून ठेवला आहे. हा तांदळाचा डब्बा आहे. आणि इथे आहे हे आपले डाळीचे वगैरे डबे. ॲटलिस्ट फळी तरी पाहिजे होती, आणि मारू पण नाही शकत कारण तो एल टाईपचा किचन ओटा आहे. डाळी, अजून मिरची पावडर वगैरे अशा काही, ओवा आहे, ते छोट्या छोट्या बाटल्या त्या मी याच्यात ठेवल्या आहेत. आणि हा आहे एक्स्ट्रा सामानाचा, किराणा सामानाचा बॉक्समध्येच ठेवते. काय करणार, काहीच फर्निश नाही, आपण भाड्याच्या घरात राहतो आहे आणि इच्छा असून पण आपण काही करू शकत नाही. तर हे बघा, हे आहे शॅम्पू, मी जो घरी बनवला आहे, रिठ्ठा, त्या शेंगा काय म्हणतात त्याला. याचा पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर माझ्या चॅनलला मी अपलोड केला आहे, तो बघू शकता तुम्ही. आणि हा एरिया मला खूप जास्त आवडतं, हे बेसिंग. आणि इथे असे काही 2 हे असतात शोचे, ॲपलचे झाड आहे मला असं वाटतं ते. आणि इथे आरसा आहे, छोटासा आहे, कुठे पण भेटून जातो, पण आरसा वगैरे असेल तर कसं छान वाटतं. आणि ते फणी वगैरे ठेवत असते, कंगवा ठेवत असते, थोड्याशा बाटल्या, याला बाटल्या ठेवायला त्या घ्यायचं आहे, पण अजून डीमार्टला जाणं झालं नाही आहे. डीमार्टला गेल्यावर नक्की घेईल. आणि इथे बघा 2 मी हे टाकले आहेत पाय पुसणे, कारण की तिथे एक बेसिंगचे इथे पाणी सांडतं म्हणून लागते. आणि हे आहे कॉमन वॉशरूम. हे जास्त यूज नाही होत, असंच कधी कोणीतरी आलं तरच ते यूज होतं, सासरी वगैरे आल्यावर ते यूज होतं. एक चप्पल ठेवली आहे वॉशरूमसाठी तिथेच. आणि हात पुसण्यासाठी रुमाल. आणि इथे आहे बेडरूम. तो टेबल मिस्टरांसाठी घेतला आहे, टेबल आणि चेअर, कारण की वर्क फ्रॉम होम आहे त्यांचं, बरेचसे दिवस झालं. 2 दिवस ऑफिसला, बाकी वर्क फ्रॉम होम. कोविडमध्ये नाही, आय थिंक मुंबईला शिफ्ट झाल्यावर आम्ही तो घेतला होता.
आणि ते बेडशीट खूप सुंदर आहे. आणि ते आहे कबर्ड. त्या कबर्डमध्ये व्हिडिओ काढत बसले होते मी. कधी कधी फोटो वगैरे पण काढत असते, कारण मला आरसा जिथे असेल ती जागा खूप आवडते. आणि ही आहे दिवाळी. आत्ताच नुकतीच संपली आहे. लाईटिंग अजून 4-5 दिवस राहील. छान वाटते म्हणून ठेवली. माझी मागच्या वर्षीची लाईटिंग आहे, मी जपून ठेवली होती, ती मला कामं आली. आणि इथे काही असं ते ग्रीन ग्रास वगैरे टाकलेलं आहे आर्टिफिशियल. ऑनलाईन फ्लिपकार्टवरूनच घेतलं होतं आम्ही हे. लाईट ऑन करून दाखवते. दिसेल. कमी पडलं पण ठीक आहे. म्हटलं जाऊ दे, एवढंच बस झालं, छान वाटतं. आणि हे आहे आमचं गणपती डेकोरेशनचं पाठीमागचं बॅकग्राऊंडचं. खूप दिवस असंच पडलं होतं, मग मी दिलं त्याला इथे लावून. इथे तरी यूज होता आणि छान मस्त वाटतं ते. आणि हे बघा, इथे काही मी 1-2 झाड लावले आहे. हे झाड पण नकली आहे, ओरिजिनल नाही आहे. ते पण छान वाटतं. हे अगोदर आमच्या हॉलमध्ये होतं गावी असताना. आणि इथे तुळस पूर्ण सुकलेली ती, आणि नंतर छान अशी फुटली आहे बघा. अशी सुकली होती, आता ही पण लवकरच फुटेल. आणि हे छोटंसं झाड मी फक्त 20 रुपयाला घेतलं. त्याला रोज फुलं येतात, पण आज नाही. मस्त आहे ते पण. त्याचं नाव काय माहिती नाही, पण छान वाटलं. आणि हे आहे गुलाबाचं झाड. खूप दिवसानंतर गुलाबाचं झाड आलं माझ्याकडे, आणि त्याला फुलं येतात, 1-2 येतात. आणि हा आहे गॅलरीचा व्ह्यू. ही आहे चेअर. ही सासरी बुवांनी गावावरून आणलेली आहे. आणि ती चप्पलचं स्टँड बाहेर नाही ठेवत मी, गॅलरीत ठेवते, कारण की बरीचशी जागा आहे तिथे. AC जे बाहेरचं असतं ते पण आहे. आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. खूप छान वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. हॉल आहे तिथे, जिम आहे आणि प्लेग्राऊंड वगैरे. आणि खूप खूप छान आहे हे जिथे आम्ही राहतो तिथे. पण एवढी की आतमध्ये फर्निश नाही, पण ठीक आहे, आपण रेंटने राहतो, आपलं काही स्वतःचं नाही आहे. आणि हे झाड वगैरे मला खूप आवडतात. गॅलरी पण मला मुळात खूपच जास्त आवडते. इथेच माझा जास्त टाईम जात असतो हे सगळं बघण्यात वगैरे. एक 5-6च्या नंतरचा टाईम आणि संध्याकाळचा टाईम. इथे काही पार्किंग आहेत, अंडरग्राऊंड पण पार्किंग आहेत, ओपन पार्किंग पण आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि अनफर्निश घर मी कसं ठेवलं आहे रेंटचं हे सुद्धा मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट आठवणीने करा कसं ठेवलं आहे. त्यासाठी बाय बाय.